याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झालिया वेचाचे, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम चरणा संतांचिया, कथेचा विस्तारो, संत कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसऱ्या चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. आता हृदय हे अपुले, चौभाळून भले, वरी वैसौ पाऊले, श्री गुरूंची जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोणी. आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या या, याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग
देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची महामूर्ती, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांच्या जगण्याला ज्यांच्या विचारांचा पाया मिळाला, महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असलेल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा ज्यांनी मान मिळवला, अशा श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबारायांचा 4 चरणांचा आपल्या जीवनामध्ये जी महत्त्वाकांक्षा आयुष्यभर उराशी बाळगली, त्या महत्त्वाकांक्षेच्या, त्या प्रयत्नांच्या साफल्यपूर्तीचा विचार ज्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी स्पष्ट केला आहे, असा 4 चरणांचा आणि प्रासंगिक आजच्या कार्यक्रमाला यथोचित न्याय देऊ शकेल असा उपरोक्त अभंग मी तुमच्यासमोर ठेवला आहे. अभंग विषयाला प्रवेश करण्याअगोदर मला कार्यक्रमाचा एक परिहार देणं क्रमप्राप्त आहे. आज माझं तुमच्यासमोर इथे येणं कोणत्या निमित्तानं झालं आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी का उपस्थित आहोत याचं जर औचित्य तुम्हाला विचारलं तर ते सर्वांना ठाऊक आहे. पण जरी ते निमित्त सर्वांना ठाऊक असलं तरी वक्ता या नात्यानं सांगणं मला क्रमप्राप्त आहे. आणि या न्यायानं सांगायचं झालं तर बोराडे परिवारातील सर्वांना आदर्शवत असणारी एक माता, स्वर्गीय विमलबाई गेनोजी बोराडे, आईंचं गतवर्षी बोराडे परिवारातून जाणं झालं आणि त्यांच्या जाण्यानंतर आज तब्बल 1 वर्षानंतर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा, प्रथम वर्ष श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे की हिंदू धर्म संस्कृतीनं काही मरणोत्तर विधी आम्हाला नेमून दिलेले आहेत, त्यातला हा एक पुण्यस्मरणाचा जो कार्यक्रम आहे तो आज या ठिकाणी पार पडतो आहे. बोराडे परिवार असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचे नातू असेल, संबंध परिवारानं आज एक निर्णय घेतला आणि तो निर्णय असा की पुण्यस्मरणाला आलेल्या ह्या उपस्थितांना संत साहित्याचं चिंतन ऐकायला मिळावं, वारकरी वाङ्मयातला विचार ऐकायला मिळावा आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं या मातेला एक कृतिशील श्रद्धांजली वाहिली जावी या हेतूनं त्यांनी अत्यंत प्रांजळ भावनेनं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माझ्या सहकाऱ्यांशी संपर्कात राहून मला इथे येण्याविषयी आग्रह धरला. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं, कदाचित मी नंतर विसरून जाईल म्हणून मला आता बोलून जाऊ द्या. राहुल दादा, एका गोष्टीचं मी कौतुक करेन, आपण एका पिढीतले समवयस्क तरुण आहोत, एका पिढीचं प्रतिनिधित्व आपण करतोय. नाशिक जिल्ह्याचा आणि माझा जो रेलेव्हन्स आहे, जो संबंध आहे, तो गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीचं चित्र आणि ज्या पद्धतीचं वातावरण जिल्हा स्तरावर मी गेल्या काही वर्षात अनुभवलं आहे, त्या संबंधानं मला असं वाटतं की आजच्या ह्या कार्यक्रमाला न्याय देण्यासाठी मला असं वाटतं की आयोजन करत असताना तुमच्या नजरेसमोर अनेक पर्याय असतील, अनेक पर्याय तुमच्या नजरेसमोर उभे राहिले सुद्धा असतील. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच्या, मनोरंजनाच्या आणि करमणुकीच्या नावाखाली जो बिभत्सपणा वाढताना आपण सगळेजण पाहतोय, हे सगळं एकंदरीत निराशाजनक चित्र पाहता अशा विस्कटलेल्या घडीला सावरण्यासाठी माझ्याच पिढीतला एक तरुण पुढं येतो आणि आपल्या आजीच्या वर्षश्राद्धाचं निमित्त करून कीर्तनाचं आयोजन करतो. मला वाटतं ही खऱ्या अर्थानं आध्यात्मिक नांदी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज एक चांगल्या प्रकारची पर्वणी, मी म्हणेल पर्वणी नाही, एक संत साहित्याची मेजवानी आपल्याला आस्वादित करण्यासाठी जर संधी कोणी दिलं असेल तर या मातेच्या कुटुंबियांनी दिली आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत, त्यात नवल नाही, त्याच्यामध्ये संख्या खूप मोठी आहे. पण ह्या अंगानं जेव्हा तुम्ही आपल्यातून गेलेल्या मातृत्वाचं दायित्व म्हणून जेव्हा अशा पद्धतीची भूमिका घेता तर निश्चितच तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य या उक्तीप्रमाणे त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे.
आता हा परिचय आणि ही पार्श्वभूमी सांगून झाल्यानंतर माझ्याकडं काही तुमच्यासाठी सूचना आहेत. सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना अशी की कर्मधर्म संयोगानं एका हॉलमध्ये हा कार्यक्रम असल्याकारणानं तुम्हाला दिल्यात खुर्च्या. आणि त्या खुर्च्यांमुळं झालंय असं की बरेच जण पायातली पादत्राणं काढायची विसरलेली आहेत. तर आता उठायची गरज नाही, जिथे आहात तिथे पायातली पादत्राणं, चप्पल, बूट, सँडल काढून ठेवा. मी येताना पाहिलं बरेच जण चप्पल घेऊनच बसलेले आहेत. मी माझी तिकडे दरवाजात काढली. याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदाय हे अखिल विश्वाला आचारसंहिता शिकवणारं संप्रदायाचं हे व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे या व्यासपीठाची गरिमा कुठेही कमी झालेली आपल्याला चालणार नाही. जगद्गुरू तुकोबारायांच्या देहूच्या पंचकृषीतून मी आलो आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो माझ्यावर झालेला संस्कार आहे तो असा आहे की या व्यासपीठाशी प्रतारणा उभ्या जन्मात आपल्याला करणं खऱ्या अर्थानं न्यायिक ठरणार नाही, नैतिक ठरणार नाही, किंबहुना ते पचणारं सुद्धा नाही. आणि म्हणून आपापसातली बडबड, आपापसातल्या चर्चा आणि शेजाऱ्यासोबत संवाद साधणं कीर्तनामध्ये अपेक्षित नाही. तुम्ही सगळ्यांनी खुर्च्या रिकाम्या तिथे बसून घ्या. मला असं वाटतं उभं राहायला अजून वेळ आहे, 4 महिने बाकी आहेत. दिवाळीच्या नंतर उभे राहा, बसून घ्या. आता फक्त माझं काम आहे, तुमचं कुणाचंच काम नाही. आता शांत बसून कीर्तन ऐकायचं. इकडे उजव्या बाजूला माईक सिस्टमवाल्यांचं काम उत्तम चाललंय. फक्त जेवढे गरजेचे तेवढेच तिथं थांबा. एकदा हे सगळं व्यवस्थित करून घेतलं की मला पुन्हा त्याच्यावर बोलायला नको. बसून घ्या. त्या मधल्या खुर्च्या रिकाम्या ठेवू नका. आणि जे कोणी उशिरा येतील त्यांना आता मागच्या मागे ॲडजस्ट करा. आता जागा शिल्लक राहिलेली नाही, पूर्ण हॉल भरून गेलात, हाऊसफुल झालं. आता जेवढे आहेत त्यांची साक्ष घेऊन आपण आजच्या अभंग विषयाला सुरुवात करायची. जे मागून येतील ते प्रसादाचे मानकरी आहेत. मला एका गोष्टीचा निश्चित आनंद आहे की आज नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहराच्या या आवर्तनात कीर्तन विषयाचा, आजच्या ह्या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं जर लेखाजोखा आपल्यासमोर मांडता येत असेल तर एका गोष्टीची मी पुन्हा एकदा पुनरुक्ती तुमच्यासमोर करतोय की माझ्यासमोर बसलेली ही सगळी मंडळी ही सुज्ञ आहेत, चांगलं ऐकणारी आहेत. आणि शिवाय इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, आमच्यासहित सगळ्यांचाच वेळ जो आहे तो अमूल्य आहे. आणि आपल्या आयुष्यातल्या अमूल्य वेळेला खर्च करून जर आपण इथे आलो आहोत, आग्रहानं कीर्तन ऐकण्याची भूमिका जर घेत आहोत, तर मी या मताचा आहे की इथं बसलेल्या कुठल्या व्यक्तीचं मनोरंजन होईल की नाही मला त्याच्याशी घेणं देणं नाही. इथं बसलेल्या कुठल्या व्यक्तीची करमणूक होईल की नाही याच्याशी मी बांधील नाही. पण हो, इथून घरी जात असताना तुम्हा प्रत्येकाच्या पदरात मी विचारांचंच दान टाकेल, हा मात्र माझा वचननामा आहे. मला एका गोष्टीचं गांभीर्य चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की जेव्हा कीर्तन व्यासपीठासमोर हा श्रोता बसतो तेव्हा तो केवळ श्रोता म्हणून उरत नाही, तर साक्षात परमेश्वराची ती पूर्णाकृती असावी मानवाची, अशा पद्धतीचं स्वरूप तिथे कीर्तनाला प्राप्त होतं. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. आणि जितक्या गांभीर्यानं मी वारकरी संप्रदायाची नियमावली आणि आचारसंहिता आता अधोरेखित केलेली आहे, तितक्या गांभीर्याने तुम्ही जर लक्ष देऊन सर्वांगाचं कान करून आजचा विचार ऐकला तर मला असं वाटतं की आज या परिवारानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपल्याला फलद्रुपता देता येईल. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. माझ्या डाव्या बाजूला महिला वर्ग आहे. वैशिष्ट्यानं तुमच्याकडं नामनिर्देश करून मला आज काही विषय सांगायचे आहेत, कारण घरातली संस्काराची दोरी तुमच्या हातात आहे. अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरू तुकोबाराय हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि वारकरी वाङ्मयामध्ये सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं. याचं कारण असं, अलीकडच्या काळात जे स्वयंघोषित संत जन्माला आले यांनी फक्त स्वतःच्या काव्यपंक्ती, शाब्दिक शृंगारानं नटलेल्या काव्यपंक्ती लोकांच्या समोर ठेवल्या. पण जगद्गुरू तुकोबारायादी वारकरी संतांनी काय केलं, त्यांना जीवनाच्या त्या त्या टप्प्यावर आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती अभंगातून सादर केली. अनुभवे आले अंगा
ते या जगात येत असे, या विचारावर आधारित शास्त्राधार ठेवून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या या प्रबोधनाच्या चळवळीचा महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मोठा फायदा झाला. अशा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग आमच्यासारखे संत साहित्याचे अभ्यासक किंवा कीर्तनकार जेव्हा तुमच्यासमोर ठेवतात तेव्हा श्रोता म्हणून तुमची नैतिक भूमिका असली पाहिजे की या अभंगाला आम्हाला वैचारिकदृष्ट्या स्वतःच्या जीवनाशी कसं जोडता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आज करायचा आहे. स्वतःच्या जीवनाशी जोडता आलं पाहिजे. अभंगाचे शब्द जे महाराजांनी आता त्यांच्या स्वरातून आळवले, तुमच्यासमोर गाऊन दाखवले, ते शब्द जर तुमच्या लक्षात असतील तर पुन्हा एकदा ऐका. याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस. महाराष्ट्रामध्ये सर्वांना परिचित असणारा हा अभंग आहे. मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात असा कोणी माणूस असेल ज्याला हा अभंग माहिती नाही. अनेक असे अभंग आहेत, अनेक असे अभंग आहेत जे वारकऱ्यांच्या नव्हे नव्हे तर सामान्य जनांच्या सुद्धा काळजाच्या जवळचे आहेत. काही शब्द मी जर आता उच्चारले तर त्याचं उरलेलं चरण खालची मंडळी पूर्ण करतील. ते म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण, हे ह्यांनी लिहिलेले अभंग आहेत. आपल्या लोकव्यवहारामध्ये रुजू झालेल्या काही अभंगांच्या, काही काव्यांच्या पंक्ती आहेत. तसं मला असं वाटतं की हा सुद्धा अभंग आपल्या लोकव्यवहारामध्ये फार जोडलेला आहे. यासाठी केला होता. मला वाटत नाही की हा अभंग माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रात असेल. हा अभंग माहिती नाही असा माणूस महाराष्ट्रात नाही. आणि हा अभंग माहिती नाही असा माणूस जर असेल तर तो माणूस नाही. विठ्ठल विठ्ठल. मला तुमच्यासमोर आज पोटतिडकीनं एका विषयावर बोट ठेवायचं आहे की जगद्गुरू तुकोबारायांच्या ज्या ठराविक अभंगावर आज आपण विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहोत, उपस्थित आहोत, तर तो अभंग व्यक्तिशः प्रत्येकानं स्वतःच्या जीवनाशी जोडून पाहायचा आहे. याजसाठी केला होता अट्टाहास या अभंगाची अभिव्यक्ती ज्यावेळेस, या विचाराची अभिव्यक्ती ज्यावेळेस तुकोबारायांनी व्यक्त केली असेल, तो प्रसंग काय असावा याचं थोडंसं कल्पनेचं चित्र आपण तयार केलं पाहिजे. आपण कल्पनाच करू शकतो, आपण तर्क लावू शकतो. जगद्गुरू तुकोबारायांची महाराज जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगांचे अर्थ आम्ही सांगू शकेल असा दावा कोणी करू नये. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी, ज्या अर्थी तिथे धूर निघतोय त्या अर्थी तिथं काहीतरी पेटलं असावं. हा काय झाला, अनुमान झाला, तर्क झाला. तसं अभ्यासानं चांगल्यातला चांगला तर्क आपण लावू शकतो. तसं एक कल्पना आपण करू शकतो की जगद्गुरू तुकोबाराय याजसाठी केला होता अट्टाहास, हे सांगण्याचा अट्टाहास करतात. याचं कारण ज्या गोष्टीची महत्त्वाकांक्षा घेऊन तुकोबाराय आयुष्यभर जगले, ती महत्त्वाकांक्षा जेव्हा पूर्ण झाली, जे मिळवायचे ते आता मिळतंय हे लक्षात आल्यानंतर तो साफल्यपूर्तीचा विचार तुकोबाराय अभिनिवेशानं सांगतात. याजसाठी केला होता अट्टाहास. माझ्या डाव्या बाजूला महिला वर्ग आहे, उजव्या बाजूला पुरुष वर्ग आहे. आपण सगळी मंडळी आपापल्या आयुष्यामध्ये एक ठराविक महत्त्वाकांक्षा घेऊन आयुष्य जगतोय. पुढे बसलेली बहुतांश राजकारणी असतील, कोणी सांप्रदायिक क्षेत्रातली असतील, इकडे गृहिणी असतील, कुणीही इथं आलेला राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यवसाय कुणीही असू द्या, आपण प्रत्येकानं आपली एक वैचारिक विचारधारा त्या ठिकाणी प्रमाणित केलेली आहे. आणि आपण काय केलं स्वतःच्या काही ठरवून घेतल्यात, महत्त्वाकांक्षा ठरवून घेतलेल्या आहेत. बाबा, आपण ठरवून घेतलेली महत्त्वाकांक्षा जोपासत असताना, तिला खतपाणी घालत असताना आपल्या नजरेसमोर रात्रंदिवस एकच प्रश्न असतो, काय, ज्या महत्त्वाकांक्षेला मी आजन्म पोचत आलो आहे, ज्या महत्त्वाकांक्षेला मी खतपाणी घालत आलो आहे, ज्या महत्त्वाकांक्षेला मी जोपासत आलो आहे, ती महत्त्वाकांक्षा कशासाठी, की जे मला मिळवायचं आहे ते जीवाच्या आकांतानं मिळवायचंच आहे. आणि ज्या दिवशी ते मी मिळवेल तेव्हा मिळवलेली गोष्ट अभिमानानं मिरवेल सुद्धा, अशी एक प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा जीवनात असते आणि किंबहुना असावीच. जगद्गुरू तुकोबाराय मानवी पातळीवर आयुष्य जगताना ह्या सगळ्या प्रक्रियेपासून लांब राहतील असं होऊ शकत नाही. त्यांची सुद्धा महत्त्वाकांक्षा होती. फरक फक्त एवढा आहे, आपली महत्त्वाकांक्षा प्रापंचिक आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा पारमार्थिक आहे. विठ्ठल स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं महत्त्वाकांक्षा जगद्गुरू तुकोबारायांनी जीवनभर जोपासली. आणि स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं ज्या दिवशी यश मिळतंय असं स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या साफल्यपूर्तीचा, यशाचा जो काही विचार आहे तो पुन्हा पुन्हा उद्धृत केला आणि अट्टाहासानं सांगितलं की याजसाठी केला होता. माझी भाषा कळते का तुम्हाला? याजसाठी केला होता. रिकाम्या जागा भरा ना. याजसाठी केला होता. तुमच्यासारखे ऐकणारे चांगले मिळाले की नाही, मग माझ्यासारखाही इथे येऊन म्हणतो याजसाठी केला होता अट्टाहास.
ऐकणाऱ्याचे कान चांगले असावेत, तेव्हा आमच्या वाणीला भरता येतं. मी थोडं सोपं बोलू का? इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं काय केलं पाहिजे? राहुल दादा, आपण काय केलं पाहिजे? आपण प्रत्येकानं एक गोष्ट केली पाहिजे. काय? आजचं कीर्तन झाल्यानंतर रात्रीचं जेवण जेव्हा आपण आज रात्री करू आणि जेव्हा अंथरुणाला पाठण टेकून, अंथरुणावर पाठ टेकून जेव्हा झोपण्याच्या तयारीत असू, तेव्हा एकच करायचं. काय? स्वतःच्या जीवनाच्या भूतकाळाकडे एक नेत्रकटाक्ष टाकायचा, स्वतःच्याच आयुष्याकडं एक मागं वळून नेत्रकटाक्ष टाकायचा, एक नजर टाकायची भूतकाळाकडं आणि तपासून पाहायचं की स्वतःला अभिमान वाटेल अशी किती कामं आपण केली. त्या यादीमध्ये बोटावर मोजण्या इतकी जरी कामं तुमच्या नजरेसमोर उभी राहिली तर त्याही वेळी तुम्ही म्हणू शकता, याजसाठी केला होता 8 तास, याजसाठी केला होता 8 तास. मी थोडं उलटं बोलू का? असं म्हणण्यापेक्षा, ती कामं मोजण्यापेक्षा आपल्याला याजसाठी केला होता 8 तास असं म्हणता येईल, इतकी तरी चांगली कामं करावीत. विठ्ठल विठ्ठल. एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर मी विचार मांडण्यासाठी जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी झालं असं, दुपारच्या वेळी घरी होतो. मातोश्रींनी बघितलं चैतन्य महाराज आपले आज घरीच आहे. मातोश्रींनी सांगितलं की आपल्या नात्यात एका व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे, आमच्यासोबत महाराज चला. आता आईनं सांगितल्यानंतर नकार द्यायचा नाही म्हणून मी आईसोबत गेलो. नातेवाईक जरा दूरचे होते, मला काही त्यांचा परिचय एवढा जवळून नव्हता. जिथे पुण्यस्मरण होतं तिथे पोचल्यानंतर असा तिथे प्रतिमा ठेवली होती, त्याला हार घातला होता, पुष्प वाहिली होती, लोक आले होते आणि जो काही नियोजित कार्यक्रम होता तो पूर्ण पार पडला होता. आणि तेवढ्यात चैतन्य महाराज आले म्हणून त्या संबंधित कुटुंबियातल्या पोरांनी काय केलं, दिला माईक हातात आणि म्हटले, चैतन्य महाराज श्रद्धांजली वाहा, तुमचं मनोगत व्यक्त करा. आता माझ्यासमोर सगळ्यात मोठं धर्मसंकट काय? ज्यांच्या पुण्यस्मरणाला आले त्यांचं धड नाव माहिती ना, त्यांचं काही नातं माहिती. ज्यांनी माईक दिला त्यांच्याच मुलाला मी जवळ बोलवलं आणि म्हटलं, दादा तुझ्या वडिलांबद्दल पटकन 4-2 गोष्टी सांग जेणेकरून मला उल्लेख करायला बरं पडेल. तो जवळ आला आणि माझ्या कानापाशी येऊन वाकून मला म्हणाला, चैतन्य महाराज आमच्या बापानं सांगता येईल असं काहीच केलं नाही, तुम्ही तुमचं उरका आणि निघा. ही परिस्थिती आहे, काल परवाची ही परिस्थिती आहे. आणि हे बोलणारा कोण आहे? त्याचा हे वास्तव आहे. आपण गेल्यानंतर तुम्ही ज्यांच्या भरोशावर आज एवढे बिनधास्त आणि निर्धास्त बसलेला आहात ना, आपण गेल्यानंतर आपणच ज्यांना जन्म दिला आहे तीच आपली वंशावळ जर आपल्याविषयी खात्रीनं काही बोलायला तयार नसतील किंवा त्यांना बोलण्यासाठी आपण काही मागे ठेवणार नसू तर हे आमचं आयुष्य मानवी पातळीवर काहीही संशोधनात्मक ठरणार नाही, कौतुकाचं ठरणार नाही आहे. आणि जगद्गुरू तुकोबारा एक मार्गदर्शक वाटाड्या म्हणून, एक मार्गदर्शक मित्र म्हणून आज या अभंगाच्या संबंधानं आपल्याला फार उपयुक्त ठरतात की जगद्गुरू तुकोबारा यांनी लोकव्यवहाराच्या मानवी जीवनाच्या संबंधानं एक गोष्ट आपल्या साम्यतेची केली. कोणती? महत्त्वाकांक्षा जरूर बाळगली. कोणती महत्त्वाकांक्षा बाळगली? स्वतःला मुक्त करण्याची जबाबदारी त्यांनी केली. स्वतःला मुक्त करण्याच्या, मुक्त कशाला? मी सरळ शब्द वापरतो, स्वतःला मोक्ष मिळवून देण्याच्या संबंधानं त्यांनी महत्त्वाकांक्षा बाळगली. शब्द काय वापरला मी? मोक्ष. काय शब्द वापरला मी? जरा ताट बसून ऐका. काय शब्द वापरला मी? मोक्ष शब्द वापरला. आता इथं बसलेल्या प्रत्येक बुद्धिवादी प्राण्याला असा प्रश्न पडेल की महाराज जिवंतपणे मोक्ष कसा मिळवायचा? मोक्ष कधी मिळतो? कधी? इथंच तर चूक झाली तुमची. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अति मूर्खा, ऐसे जे म्हणतील अति मूर्ख, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश. आमच्या गोपाळ महाराजांनी जे प्रमाण गाऊन दाखवलं त्याचे शब्द जर नीट ऐकले असतील तर शब्द असे की मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. महाराज अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. काय शब्द आहेत अभंगाचे? मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल. जे चांगलं दर्जेदार ऐकणार आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. माऊली ज्ञानोबारायांचं साहित्य तुम्ही अमृतानुभवापासून ते हरिपाठापर्यंत त्यांचं सगळं साहित्य तपासा, ग्रंथरचना तपासा. कुठेही माऊली आपल्याला रागवताना दिसले नाही, क्रोधानं बोलताना दिसले नाही, शिव्याशाप देताना दिसले नाही. याचं कारण ती कोण आहे? माऊली आहे.
कुठेही फार फार तर ज्ञानेश्वरीमध्ये 1-2 ठिकाणी माऊलींनी मूर्ख शब्द वापरला. आता आईला कधीतरी राग येतो, मूर्ख शब्द वापरला, पण हे जे प्रमाण महाराजांनी दिलं त्या प्रमाणामध्ये माऊलींनी मूर्ख नाही अतिमूर्ख शब्द वापरलाय. काय कारण? माऊलींना जेव्हा लक्षात आलं की वाडेकर महाराजांच्या कीर्तनात बसलेल्या काही लाडक्या बहिणींनी असं उत्तर दिलंय की मोक्ष मेल्यावर मिळणारे, माऊलींना थोडा राग आला आणि माऊली म्हणाल्या अतिमूर्ख. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, मेल्यानंतर मोक्ष मिळेल असे समजणारे अतिमूर्ख आहेत. आणि एक सांगू का, शेजारी बसलेल्याच्या नजरेमध्ये तुम्ही मूर्ख ठरलात, याच्यामध्ये फार काही नवल नाही, याच्यामध्ये काही नवल नाही. पण मज ते हासतील संत, ही परिस्थिती कधी होऊ देऊ नये. विठ्ठल विठ्ठल. मी पुन्हा माझ्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष आकृष्ट करतोय. अभंगाच्या संबंधानं पहिला विचार मी तुमच्यासमोर अधोरेखित केला की स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं जगद्गुरू तुकोबारायांनी काय केली, महत्त्वाकांक्षा बाळगली. मग मुक्त म्हणजे काय? सरळ सरळ मी तुम्हाला म्हणेल, मुक्त म्हणजे काय? स्वतःला काय मिळवून द्यायचं आहे? मोक्ष मिळवून द्यायचा आहे. आणि इथे थोडंसं थांबावं लागेल. का थांबावं लागेल? काही मंडळींना, आमच्यातल्या काही मंडळींना असं वाटतं की मोक्ष कधी मिळतोय. मी थोडं सोपं बोलतो. आता इथं जी प्रतिमा मांडलेली आहे, या मातेची प्रतिमा लावलेली आहे, तिला हार घातलेला आहे, पुष्प वाहिलेली आहे. तुमच्यातला प्रत्येकजण तिथे गेला असेल, हात जोडले असतील. जी व्यक्तिगत प्राण होते, जी व्यक्ती आपल्यातून जाते, त्या व्यक्तीच्या प्रतिमेच्या समोर गेल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला साम्यतेची बघायला मिळेल. कोणती? त्या व्यक्तीच्या नावाच्या अलीकडं एक शब्द वाढवला जातो. बोलत चला, कोणता शब्द? जी व्यक्ती जाते त्या व्यक्तीच्या नावाच्या अलीकडे एक शब्द वाढवला जातो. कोणता? फार सामान्य पातळीवरचे प्रश्न आहेत माझे. कोणता शब्द आहे? कैलासवासी, अजून वैकुंठवासी, अजून स्वर्गवासी, अजून 3च खाती आहेत का तुमच्याकडे? बरं आता माझा भाबडा प्रश्न असा आहे, तुम्ही उत्तर देताय, मला प्रतिसाद देताय म्हणून विचारतो. माझा साधा सरळ प्रश्न असा आहे, एखाद्यानं त्या फोटोवर, त्या प्रतिमेवर कैलासवासी लिहिलं, ठीक आहे, जे काही चालत आलं, येतं वडील जे जे करते तया नामो धर्म ठेवी ती, येर सामान्य अनुष्ठिती, येरचं कळलं आम्हाला सगळं, ते मान्य आहे. पण माझा बाबडा प्रश्न असा आहे की तुम्ही कैलासवासी लिहिलंय खरं, नीट ऐका, तुम्ही स्वर्गवासी लिहिलंय खरं, तुम्ही वैकुंठवासी लिहिलंय खरं, पण माझा प्रश्न असा आहे, बघितलंय कोणी? कैलासात गेलाय की बघितलंय कोणी वैकुंठात गेलाय की? अहो बघितलंय कोणी स्वर्गात गेलाय की? थोडी स्वतःच्या बुद्धीला चालना द्या. हे वारकरी वाङ्मय आणि संतांचे अभंग स्वतःच्या जीवनाशी जोडायचे असतात. त्यांना प्रपंच व्यवस्थित करता येत नव्हता म्हणून तुमच्या माझ्या मनोरंजनासाठी त्यांनी घरदार सोडलेलं नाही. वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा, येरांनी वाहवा भार माथा, अभिनिवेशाने छातीवर हात ठेवून प्रस्थापित व्यवस्थेला धडक देऊन भामचंद्र भंडाऱ्यावर साधना करून तुमच्या माझ्यासारख्यांचं जगणं समृद्ध करण्यासाठी अभंग आमच्या समोर जेव्हा संतांनी ठेवलेत ना, जरा हे अभंग स्वतःच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करा. जरा गांभीर्याने या शब्दांकडे बघा. कोणी बघितलंय? स्वर्गात गेलाय की? आहे कल्पना इथं बसलेली ही समोरची पुरुष मंडळी, तुम्ही चेहऱ्यावर फार सुज्ञ दिसताय, जाणकार श्रोते वाटताय, द्या मला उत्तर. आहे तुम्हाला कल्पना की स्वर्गातच जागा मिळेल? बरं, माणसाची एकंदरीत सध्याची जी काही वाटचाल आहे, नैतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, कुटुंब व्यवस्थेच्या संबंधानं, सामाजिक व्यवस्थेच्या संबंधानं माणसाची एकंदरीत जी काही वाटचाल आहे ती स्वर्गात जागा मिळण्यालायक आहे का? द्या उत्तर मला. आहे का? मग एवढी खात्री तुम्हाला दिली कुणी? तुम्ही स्वर्गवासी लिहिताय. आणि असेल तुमच्यामधला माणूस जिवंत, असेल तुमच्यामध्ये थोडीशी तरी प्रामाणिकतेची जाणीव थोडीशी जरी शिल्लक असेल, तर घरी गेल्यावर एकच काम करा. तुम्हाला जर वाटत असेल की स्वर्गात आपल्याला जागा मिळेलच असं आपलं काम नाही, सांगा बायकोला संध्याकाळी की मी गेल्यावर माझ्या नावाच्या अलीकडे नरकवासी लिहायचं. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे वास्तव आहे. एवढं धाडस कोणामध्ये? मग तुम्ही स्वर्गवासी लिहिलं का? तुम्हाला चुकीचा भरोसा कोणीतरी दिलाय. तुमचा आत्मविश्वास हा ह्या अंगानं बळावत चाललाय. कैलासवासी, आता कैलासात राहतं कोण? कैलासावर कोण राहतं? भगवान शंकर म्हणा, शंकर नका म्हणू, चुलताय का आपला तो? देवाची नावं व्यवस्थित घेत चला. शंकर का चुलताय आपला? भगवान शंकर. कोण राहतात कैलासावर? कोण राहतात? भगवान शंकर. मग जिथे भगवान शंकर राहतात तिथे तुम्ही जाऊन राहणार. इतकं उत्तम आयुष्य जगलाय तुम्ही. करा ना, कल्पनाशक्तीला वाव द्या तुमच्या. तुम्ही कैलासवासी लिहिलं ना, आई तुम्ही कैलासवासी लिहिलं, ठीक आहे, पण भगवान शंकराच्या जवळ तुमचं रिझर्वेशन हे कोणी सांगितलं तुम्हाला?
माझा प्रश्न मी इथे संपवतो. माझा प्रश्न असा आहे, जर पुढचा प्रवास मेल्यानंतरचा कुठल्या दिशेनं होणार आहे हे जर तुम्हाला आणि आम्हाला जर माहीतच होणार नसेल, तर ठाऊकच होणार नसेल, तर हा मेल्यानंतरचा उधारीचा कारभार सांगितला आहे कोणी? आणि म्हणून तुम्हाला मुक्त करण्याच्या संबंधानं, मोक्ष मिळवून देण्याच्या संबंधानं स्वतःची जबाबदारी ही आत्ता इथे जिवंत असेपर्यंत घ्यावी लागेल. या संबंधानं आजचं कीर्तन महत्त्वाचं आहे. आत्ता तुम्ही श्वास घेताय, आत्ता कीर्तनातून तुमच्या कानावर तुकोबांच्या अभंगांचे शब्द पडतायत, आत्ता तुमच्या जाणीवेला वाव आहे, आता तुमच्या कल्पनाशक्तीला वाव आहे, आत्ता इथे दुरुस्तीला वाव आहे. तोपर्यंत तुम्हाला स्वतःला मोक्ष मिळवून देण्याच्या आणि मुक्त करण्याच्या संबंधानं काळजी घेता येऊ शकते. मेल्यानंतरचा उधारीचा कारभार काय कामाचा? जी काही काळजी घ्यायची ती काळजी घेत असताना एक विशिष्ट महत्त्वाकांक्षा उराशी बाळगली आणि ती महत्त्वाकांक्षा यथोचित पद्धतीनं त्याला खतपाणी घातलं, ती पोचली, ती जोपासली आणि त्या महत्त्वाकांक्षेच्या एका यशाच्या टप्प्यावर पोचल्यानंतर आपल्या साफल्यपूर्तीचा विचार तुकोबाराय म्हणतात की याजसाठी केला होता, याजसाठी केला होता अट्टाहास. माणसाला काही गोष्टी तरी अशा कमावता आल्या पाहिजेत की त्याकडं पाहून म्हणता येईल की याजसाठी केला होता अट्टाहास. आकाश महाराज अख्ख्या गावाचं वाटोळं करायचं आणि म्हणायचं याजसाठी केला होता. दोन्ही अंगानं बोलतोय मी. काही लोक फक्त विकृत मानसिकतेत जगण्यामध्ये धन्यता मानतात. मग त्यांनी काय म्हणायचं, जितकं मला दुसऱ्यांचं वाईट करता येईल तितकं केल्यानंतर याजसाठी केला होता. आता इथं कीर्तनात बसलेल्यांपैकी काही जण असे असतील की ते नाईलाजानं कीर्तनाला आलेत. माझी भाषा कळते का तुम्हाला? कुणी संबंधित परिवाराचा नातेवाईक आहे म्हणून आला आहे, कुणी वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे म्हणून आला आहे, कुणी वाडेकर महाराजांचं कीर्तन आहे म्हणून आला आहे आणि कुणी घरी काही काम नाही म्हणूनही आला असेल. पण एखादा जो नास्तिक असेल, ज्याला कीर्तन ऐकण्याचा कधीही गंध नाही, कीर्तनाची चाडच ज्याच्या जीवनामध्ये नाही आणि सातत्यानं घड्याळाकडं पाहतोय, ज्याला कीर्तन ऐकण्याविषयी अजिबात आकस नाही, कीर्तन संपल्यानंतर महाराजांना गाडीत बसताना पाहून तो सुद्धा म्हणेल याजसाठी केला होता. प्रत्येक बारीक बारीक अंगानं मी विचार मांडतोय. पण आज संध्याकाळी अंथरुणावर पाठण टेकत असताना तुम्ही प्रत्येक जाणकार श्रोत्यांनी एक केलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाचं मूल्यमापन केलं पाहिजे की याजसाठी केला होता अट्टाहास. असं अट्टाहासानं म्हणण्याकरता किती गोष्टी आम्ही आमच्या जीवनात कमावल्यात. आजचं कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे? पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आहे. आणि पुण्यस्मरणाचं निमित्त जर काय असेल तर माझ्या भाबड्या शब्दात मी एक सांगू का, आपल्या पुण्यांचं स्मरण करता यावं इतकी तरी पुण्य कमवावीत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा करता आल्या पाहिजेत की स्वतःचीही पाठ थोपटून आपल्याला म्हणता आलं पाहिजे की याजसाठी केला होता अट्टाहास. याला पुरुषार्थ म्हणतात. याला
म्हणे एका मरणेची सरे. सर्वांना माहीत असलेलं, इकडे लक्ष द्या, सर्वांना माहीत असलेलं, सर्वांना ज्ञात असलेलं तुकोबारायांचं सर्वात प्रसिद्ध प्रमाण. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कोण कसा कोणत्या महत्वाकांक्षेनं आयुष्य जगलाय आणि त्या संबंधानं त्याची कशी कीर्ती मागं राहिली, हा त्याच्या जीवनाचा आलेख आपण तपासून पाहायचा आहे. आयुष्यभर गुटखा, पान मसाला आणि दारू पीत ज्यानं आयुष्य घालवलं असेल, कधीही गावामध्ये कुठल्या चांगल्या सत्कार्याला देणगी दिली नाही, मंदिरामध्ये कधी टाळ गळ्यात घेतला नाही, आणि जेव्हा अशा पद्धतीचं आयुष्य जगून अत्यंत निष्क्रिय अशा पद्धतीची कीर्ती त्याच्या पाठीशी उरते, त्याच कीर्तीचं गुणगान आणि त्याच कीर्तीचा आलेख त्याची पुढची वंशावळ गात असते. उत्तमची उरे कीर्ती उरणारे, पण ती कशी उरावी हे तुमच्या हातात आहे ना. काळ सार्थक केला त्यांनी, हरिला मनी विठ्ठल, मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने, योग्य वेळी योग्य प्रमाण. काळ सार्थक केला त्याने. महाराज, ज्यांचं महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीच्या संबंधानं अभ्यास झाला आहे, नीट ऐका. या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला, या महाराष्ट्राची उभारणी कशी झाली, या भारतवर्षाची उभारणी कशी झाली, याचा जर एक अभ्यास करण्यासाठी इतिहासामध्ये नजर टाकाल तर इतिहासानं ज्या ज्या थोर महापुरुषांची नावं सुवर्ण अक्षरात करून ठेवली, ते आमच्या दादोबा पांडुरंगांपासून डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्यांनी प्रबोधनाच्या चळवळीमध्ये सिंहाचं योगदान दिलंय, या सगळ्या थोर महापुरुषांची नावं एकदा तपासून पहा. यांनी आपापल्या जीवनामध्ये अशा पद्धतीची कार्य केलेली आहेत की त्यांना शेवटच्या टप्प्यात म्हणता आलं की याचसाठी केला होता अट्टास. 18व्या शतकाच्या शेवटच्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक पोरग जन्माला आलं. स्वातंत्र्य चळवळीचा ध्यास त्याने घेतला. तरुण वयामध्ये, फार कमी वयामध्ये तुरुंगात जावं लागलं. ब्रिटिश शासनाच्या, ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संबंधानं इतकं मोठं काम करत राहिले आणि ज्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात ते पोरग लढत होतं, त्याच ब्रिटिश सरकारने एक दिवशी त्यांना लोकमान्य हा किताब दिला. त्या दिवशी ते सुद्धा म्हणाले याचसाठी केला होता अट्टास. मी फार लांबचं सांगत नाही, फार दूरचं सांगत नाही. ज्या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आम्ही या गादीवर उभे राहतोय, या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेमध्ये एक स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज नावाचं एक सुवर्णपान होऊन गेलं 100 वर्षापूर्वी. किती 100 वर्षापूर्वी 1917 साली आळंदीमध्ये चाकण रस्त्याला सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था उभी केली, जी आज सुद्धा दिमाखामध्ये उभी आहे. जबाबदारीनं आणि जिथं बसलेल्या ज्येष्ठांची माफी मागून बोलतोय की वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनाचं, वारकरी संप्रदायाचं शास्त्रोक्त शिक्षण देणारी एकमेव वारकरी शिक्षण संस्था आहे ती जोग महाराजांची. बाकीच्या वारकरी शिक्षण संस्था नाही. हे तुम्ही टी व्हीला बातम्या ऐकता ना, ह्या संस्थेत हे घडलं, ह्या वारकरी शिक्षण हे घडलं, ही पोटं भरायला आलेली पिलावळ आहे. ही वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व ही मंडळी करत नाही. तुमचं ज्ञान अपुरं पडतंय. चुकीच्या व्यक्तीच्या जोपर्यंत समाज पाया पडत राहील तोपर्यंत आसाराम आणि राम रहीम जन्माला येत राहतील. हे तुमच्या का लक्षात येत नाही? कुठल्याही पोट भरायला आलेल्या एखाद्या बुजगावण्यानं कुठल्याही साहित्याचा अभ्यास न करता, वारकरी वाङ्मय न अभ्यासता कुठलं तरी काव्य आणि गाणी पाठांतर करून येऊन तुमचं रंजन काय केलं, त्याला तुम्ही वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व देणार? आणि उद्या पुन्हा त्या बातम्या कानावर येऊन आदळल्या की वारकरी संप्रदायाला दूषणं द्यायला तुम्ही तयार? वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव द्वितीय वारकरी शिक्षण संस्था जर की असेल ती 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये आजही विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे? 100 वर्षापूर्वी विष्णुबुवा जोग महाराजांनी इवलेसे रोप लाविले द्वारे या उक्तीप्रमाणे ती वारकरी शिक्षण संस्था सुरू केली आणि आज 100 वर्षानंतर सुद्धा आमच्यासारखे नवयुवक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन या नारदांच्या गादीवरून तिथून शिक्षण घेतल्यामुळं जेव्हा ज्ञानोबा तुकोबारायांचा विचार अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतील, हा सगळा टाळांचा गुंजारव आणि नादब्रह्म पाहून, अशा पद्धतीचं वातावरण पाहून, हे कार्य पाहून सद्गुरू जोग महाराजांचा आत्मा सुद्धा स्वर्गातून म्हणत असेल की याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी.
की आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगावी आणि ती महत्त्वाकांक्षा जोपासत असताना यशाच्या शिखरावर जाईपर्यंत आणि त्याला फलद्रूपता प्राप्त होईपर्यंत मागे वळून पाहिलं नाही अशा थोर महापुरुषांची चरित्र एकदा अभ्यासून पहा. इकडे डाव्या बाजूला महिला वर्ग आहे, सगळं पुरुषांवर मी ढकलत नाही आहे. स्त्री संतांचं साहित्य तपासून पहा. पहा आमच्या मुक्ताईंच्या कूट अभंगांकडं, पहा बहिणाबाईंच्या अभंगांकडं, पहा सोयराबाईंच्या अभंगांकडं. 12व्या शतकाच्या शेवटच्या काळामध्ये सोयराबाई ज्या जातीमध्ये जन्माला आल्या होत्या त्या जातीला मंदिराकडं ढुंकूनही वळून बघण्याचा अधिकार नव्हता. मंदिरात अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, इतक्या उंचीचं साहित्य ज्या सोयराबाईंनी रचलं ती सोयराबाई इथं बसलेल्या बाईला कळाली आहे का? बरं, हे लाडकी बहीण वगैरे हे सगळं आत्ता आलं, ह्या योजना आता आल्या, तेव्हा नव्हतं. डोक्यावरचा पदर सरकला तरी देहदंडाची शिक्षा असायची, माहिती आहे तुम्हाला? मग कधी वाचून पहा कानोपात्रेला, कधी वाचून पहा बहिणाबाईला, वाचून पहा मुक्ताईला, वाचून पहा आमच्या जनाबाईला, कळेल स्त्री शक्तीचं सामर्थ्य काय. मग जेव्हा या धर्तीवर आमच्यासारखे नवयुवक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं इथे बोलायला उभा राहतात आणि जगद्गुरु तुकोबारायांचा आज निवडलेल्या एका अभंगासारखा एक उद्धृत करणारा अभंग पुन्हा पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी गिरवावा असा वाटतो, तेव्हा एक गोष्ट जाणीवेनं तुमच्या पदरात टाकावीशी वाटते की इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषानं आणि प्रत्येक महिलेनं कुणाचं आश्रित म्हणून आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धी आणि मनगुटाचा वापर करून स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन इतक्या ताकदीनं आयुष्य जगायचं ही साफल्यपूर्तीची भावना जी तुकोबारायांनी म्हटली ती आम्हालाही म्हणता यावी की याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी जन्माला आलोय, परमेश्वरानं आम्हाला मानवी जन्म दिलेला आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या ओवीचा पुरावा देईल, मी माझी व्यक्तिशा मतं तुमच्यावर लादणार नाही. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंढेगा. माऊली ज्ञानोबारायांची ओवी आहे. ही मूर्ती देहाची लाभली एवढी सुंदर आणि तरी सुद्धा कर्माचा जो कंटाळा करतोय तो गाढाव आहे. गाढाव कोण? जो कर्माचा कंटाळा करतोय. माऊलींनी गाढव म्हणावं याच्यासारखा अपमान दुसरा कोणता माणसाच्या दृष्टीनं नाही. पुन्हा मला जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाकडे तुमचं लक्ष आकृष्ट करायचं आहे. जेव्हा एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक संत साहित्याचा अभ्यासक आणि कीर्तनकार या नात्यानं मला निमंत्रित केलं जातं आणि निमंत्रितांच्या संबंधानं इथं बसलेला श्रोता सर गांभीर्यानं या कीर्तनाच्या दृष्टीनं जर विवेचन ऐकत असेल तर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचा अधोरेखित केलेला विचार हा आहे की जोपर्यंत आमच्या फोटोला हार लागत नाही त्याच्या अगोदर जी वेळ आमच्या आयुष्यामध्ये आता हाती उरलेली आहे त्या वेळेचं सार्थक करून आमच्या जीवनामध्ये आम्ही काही गोष्टी अशा निश्चित आमच्या आयुष्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करू. त्या गोष्टी मिळवल्यानंतर आम्हाला स्वतःचं कौतुक वाटेल आणि आम्हालाही म्हणता येईल की यासाठी केला होता अट्टहास. जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान झालेले सिद्ध पुरुष ज्यांचा गाथा पंचम वेद म्हणून स्वीकारला जावा. अरे एवढंच काय, गाथा ज्यांनी बुडवायला सांगितला त्यांनी सुद्धा तुकोबारायांचे गोडवे गावेत. इतक्या चांगल्या पद्धतीनं समाजाची नैतिकीयता ठरवणारे मानदंड ठरलेले तुकोबाराय एका जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर जाऊन स्वतःच्या साफल्यपूर्तीचा एक महत्त्वाचा विचार आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्यासमोर मांडतात. केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला स्मरणाच्या निमित्तानं आहे आणि राहुलदादांनी मोठ्या आग्रहानं कीर्तनाचं नियोजन केलं. ऐकताय ना? कीर्तनाचं नियोजन केलं आणि कीर्तनाच्या या प्रयोजनाचं उद्दिष्ट एकच होतं की संत साहित्याचा विचार उपस्थितांना ऐकता यावा. पुण्यस्मरणाचं कीर्तन असल्या कारणानं आपल्या जीवनाची महत्त्वाकांक्षा कुठल्या दिशेनं आवश्यक आहे, कुठल्या पद्धतीची आवश्यक आहे याची पुनरुक्ती होईल अशा पद्धतीचा तुकोबारायांचा अभंग निवडला. याजसाठी केला होता अट्टहास.
काही वारकरी तुकोबारायांकडे भंडाऱ्यावर गेले. तिथे दरवाजात आहे ना कोणीच उभं राहू नका. तिथे दरवाजात कोणीच उभं राहू नका. खाली बसून घ्या. खाली तुम्ही उभे का राहिलेत तुम्ही बसून घ्या ना. इतकं व्यवस्थित चाललंय आमचं, तुमच्या 2-4 जणांमुळे विक्षेप होतोय आणि आम्हाला बाहेरून पाठिंबा नकोय. सरकार बनलेलं आहे, सरकार स्थिर आहे, तरी सुद्धा उभे आहेत काही जण. बसा ना खुर्चीवर. ही बाहेर जे उभे आहेत ते खुर्चीवर बसून घ्या सगळे, त्याशिवाय मी पुढे सुरुवातच करत नाही. बसून घ्या. बसून. ते हॉलमध्ये कार्यक्रम असला ना आकाश महाराज, हे असं होतंय. आणि माझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी येते की फार संयम राखावा लागतो. कीर्तनामध्ये व्यत्यय प्रमाणही आहे. कीर्तनी व्यत्यय कीर्तनी बडबड करील जो कोणी. मग आता तुम्ही असं हळू आवाजात सांगितलं ह्यांना कसं कळलं? कीर्तनी विक्षेपतीची पैमा. हा ते बघा, ते काका तरी खिशात हात घालून उभे आहेत, आहे का? ते थोडं गांभीर्य ठेवा. सारखा तिथून आवाज येतो बोलायचा आणि सगळं विक्षेप होऊन जातो सगळा. तुम्ही एकानं दरवाजात उभं राहा, तुम्ही तिथे उभे राहा आणि ती जी रेलचेल आहे, ती हालचाल आहे, ती पूर्ण कंट्रोल करा. तुमचं बहुतेक ऐकतील लोक. भाजपचे दिसत आहेत. नाही 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 नाही, आपली मशाल आहे नाही का? जाऊ दे, आपला तो विषय नाही. थोडं प्लीज हां शांतता पाहिजे. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, आता संपला वेळ माझा. ही जी मोजकी चांगलं ऐकणारी मंडळी असतात ना, मी त्यांच्यासाठी पोटतिडकीनं बोलतोय. हे बाकीच्यांना काही घेणं देणं नसतं. हे औपचारिकता म्हणून काही जण आलेले असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही फक्त एक बाहुली असतो, हलता देखावा असतो. आम्हालाही त्यांच्याशी कर्तव्य नाही, त्यांनाही आमच्याशी कर्तव्य नाही. आमचं कर्तव्य ह्या स्त्रियांमध्ये आणि या पुरुषांमध्ये जे ज्ञानोबांच्या आणि जे मुक्ताईंच्या रूपात श्रोते म्हणून येऊन बसलेत, त्यांच्यासाठी आम्हाला कीर्तन करायचं आहे. हे बाकीच्यांसाठी काय? आत्ताशी तर पहिल्या चरणावर आलोय, आपल्याला 3:30 वाजेपर्यंत चालायचं आहे. एवढं ऐकूनच छातीत कळ आली काही जणांच्या. याचसाठी केला होता अट्टाहास. इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायांसारखा द्रष्टा पुरुष, द्रष्टा महात्मा जेव्हा आपल्या जीवनात जोपासलेली महत्वाकांक्षा एका यशाच्या टप्प्यावर नेतो, तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा वारकऱ्यांजवळ आपला विचार त्या ठिकाणी अभिव्यक्त करतात की बाबा याचसाठी केला होता अट्टाहास. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा गोड कसं आहे? शेवट गोड झाला पाहिजे, शेवट बदनामीचा नको आहे. शेवट गोड झाला पाहिजे. तू का म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुमचा शेवट गोड व्हायला हवा. एक गोष्ट आपण आजच्या अभंगाच्या संदर्भानं जरा अभ्यासानं लक्षात घेऊया. कोणती? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आयुष्य वारकरी संप्रदायातल्या किंबहुना सामान्य प्रपंच जगणाऱ्या सुद्धा माणसानं जर जरा अभ्यासानं त्यांचं आयुष्य तपासून पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज कधीही उभ्या आयुष्यामध्ये स्वतःबद्दल बोलताना दिसलेले नाहीत. 4000च्या वर अभंग असलेली तुकोबारायांची गाथा जर तुम्ही कधी अभ्यासून पाहिली तर तुकोबाराय कुठल्याही अभंगात, कुठल्याही चरणात, कुठल्याही आवर्तनामध्ये, कुठल्याही प्रकारे स्वतःबद्दल बोलताना दिसलेले नाहीत. जे स्वतःबद्दल बोलतात ते जंत आणि जे समाजाबद्दल बोलतात ते संत. आमच्यासारख्यांनी स्वतःला कितीही संतत्वाच्या उभात्या लावून घेतल्या तरी पोटासाठी संत झाले कलित बहुत. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. मी एका गोष्टीची समीक्षा फार गांभीर्यानं करू पाहतोय की जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा नेहमी जगदोद्धाराची आणि लोककल्याणाची भाषा बोलत आलेला आहे. मग असे वारकरी ज्यांना याची कल्पना आहे की तुकोबारायांनी कधी स्वतःच्या दुःखाचं भांडवल केलं नाही, ते भंडाऱ्यावर गेल्यानंतर तुकोबारायांजवळ बसतात आणि थोडी गुरं चारायला आलेली गुराखी जेव्हा आत्मपरीक्षण करण्यासाठी, सुखाचा संवाद साधण्यासाठी तुकोबारायांजवळ बसतात, तेव्हा त्या वारकऱ्यांनी तुकोबांना विचारावं, तुकोबा काय 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 मनाशी बाळगून तुम्ही हा प्रवास करताय? कुठली महत्वाकांक्षा घेऊन प्रवास करताय? जेव्हा स्वतःला मुक्त करण्याच्या संबंधानं तुकोबारायांनी साफल्यपूर्तीचा विचार सांगितला की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पुन्हा काही वारकऱ्यांनी विचारलं, तुकोबा उभ्या आयुष्यात कधी तुम्ही स्वतःविषयी बोलताना दिसले नाही, पण आज
आज तुम्ही याजसाठी केला होता अट्टहास, हे अट्टहासानं बोलताना दिसताय. याचं कारण काय? याचं कारण तुकोबाराय म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो, आता निश्चिंतीने पावलो. या दुसऱ्या चरणातला पहिला शब्द महत्त्वाचा आहे, आता. आम्ही गळ्यात माळ घातली, कपाळावर बुक्का लावला आणि आळंदी देहूचं पंढरपूरचं दर्शन काय करून आलो आणि जरा 500 रुपयाची नोट त्या दक्षिणा पेटीमध्ये टाकली की आपल्याला वाटतं आपण मुक्त झालो, आपण पुण्य केली. एवढ्या प्राथमिक स्तरावरचा मोक्ष तुम्हाला कोणी मांडून ठेवलेला नाही. ह्या योजनेचं लाभार्थी होणं एवढं सोपं नाही आहे. इतक्या प्राथमिक स्तरावर स्वतःला मोक्ष मिळणार नाही आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी देवाशी संवाद साधता येईल इतकी उंचीची भक्ती केली. सोपं बोलू का? जगद्गुरू होता येईल इतकी उंची असणारे तुकोबाराय सुद्धा एका विशिष्ट टप्प्यानंतर म्हटलेत की आता निश्चिंतीने पावलं विसावा. सुरुवातीला म्हटलेले कीर्तन लक्ष देऊन ऐकलं आणि कीर्तनातली काही 4-2 गोष्टी स्वतःच्या जीवनाशी सुसंगत वाटल्या की काही लोकांना वाटतं की आता आपल्याला विसावा मिळाला, आपण पारमार्थिक झालो. असं नाही. जगद्गुरू तुकोबारायांनी स्वतःला प्रमाणित करत असताना घाई केली नाही. स्वतःचं मूल्यमापन केलं, संतांच्या नजरेमध्ये स्वतःचं आयुष्य तपासून पाहिलं. वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची जी काही संहिता आहे त्या संहितेमध्ये स्वतःला कुठे बसवता येते ते प्रामाणिकपणे तपासून पाहिलं. स्वतःला आरसा दाखवला आणि ज्या दिवशी स्वतःचं प्रामाणिकपणे मूल्यमापन तुकोबाराय करू शकले, स्वतःच्याही गुणदोषांकडे जरा गांभीर्यानं पाहू शकले, तेव्हा ते म्हणालेत की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे इच्छा. आता माझ्या इच्छा थांबलेल्या आहेत का? मी मला स्वतःला मुक्त करण्यामध्ये काय झालो आहे? यशस्वी झालो आहे. स्वतःला मुक्त करता आलं पाहिजे. तुम्ही इथं बसलेली काही मंडळी म्हणाल, चैतन्य महाराज आम्हाला कोणी बांधलं आहे, आम्हाला मुक्त व्हायची काय गरज आहे? एक सांगू का? इथे आतमध्ये दडलेली, इथे दाबून ठेवलेली घाण जोपर्यंत, इथे आतली जी दडून ठेवलेली किळस आहे, जी घाण आहे ना, ती घाण जोपर्यंत तुम्ही काढून बाहेर फेकत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. लहानपणी वडिलांसोबत शेतात कामं करायला जायचो. आता आमच्या चाकणला MIDC आली, पण त्यावेळेस लहान होतो, 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि शाळेला सुट्टी होती एक दिवशी आणि वडिलांना म्हटलं मला तुमच्यासोबत शेतात यायचं. आणि वडील मला घेऊन गेले आणि वडिलांचं शेतामध्ये ते गवताची वळई रचायचं काम चाललं होतं. तुम्ही काय म्हणता त्याला? वळई म्हणजे जमलं आपलं. हां, ती गवताची वळई रचायचं काम चाललं होतं. आता लहानपणी काय थोडासा उत्साह असतो, थोडासा जोश असतो. मी काय केलं, वडिलांना खुश करायच्या बाबतीत एकच काम सुरू केलं. काय? उचल ती गवताची पेंडी, टाक वडिलांकडं. उचल तो कडबाचा पेंड्या, टाक वडिलांकडं. कडब्याची पेंडी उचलायची, वडिलांकडे टाकायची. त्या उत्साहामध्ये, त्या जोशामध्ये काय झालं त्या कडब्याचा एक रिकाम्या जागा भरा ना. काय? शिळकच ना, शिळक. कोणी धसकट म्हणतं, हां धसकट. कोणी धसोडी म्हणतं, अजून काहीतरी इकडं काय धसकट. हां, हेच अपेक्षित होतं. पण मला जो शब्द माहीत आहे तो कोणता आहे? शिळक. हां हां हां, जे काय असेल ते. चला आता आपल्याला पुढं जायचं आहे. लहानपणी काय झालं, ते जोशात ते पेंडा उचलून फेकत असताना ते कडब्याचं जे काही धसकट होतं, जी शिळक होती, ते असं नखाच्या आणि बोटाच्या माझ्या मध्ये घुसलं. आणि आईसाहेब तुम्हाला सांगतो, ते जेव्हापासून घुसलं पुढच्या 8 दिवसात माझं जेवणातही लक्ष लागेना, खाण्यात लक्ष लागेना, गाण्यात लक्ष लागेना. भला मोठा एक बाबा आला होता दाढीवाला गावात प्रवचनाला, त्या प्रवचनात बी लक्ष लागेना. का लक्ष लागेना? मला मनासारखं आयुष्यच जगता येईना त्या 8 दिवसात. कारण नाही समजलं. जोपर्यंत अडकलेलं ईर्षेचं धसकट आहे, मत्सराचं धसकट आहे, हे अहंकाराचं धसकट आहे, आपल्या एकाच कुटुंबात राहणाऱ्या सभोवतालच्या आपल्याच घरातल्या सदस्यांप्रती सुद्धा मनामध्ये जे मत्सराचं धसकट अडकलंय, ते धसकट काढून फेकल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. हा आजचा पहिला महत्त्वाचा विचार अधोरेखित करून घ्यायचा आहे. मला एक गोष्ट कळत नाही की घरामध्ये प्रत्येकाला स्वच्छता हवी आहे, घरामध्ये कोणालाच कचरा नको आहे, कोणालाच घरामध्ये कचरा नको आहे. प्रत्येकाला घर कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. मी फार सामान्य पातळीवर बोलतोय. कुणाला वाटतं का घरात कचरा असावा? प्रत्येकाला काय वाटतं? घर कसं असावं? स्वच्छ असावं. माझा सामान्य प्रश्न आहे तुम्हाला, जर घर स्वच्छ असावं असं वाटतं ना, घरात स्वच्छता असण्याबाबत आग्रही भूमिका घेताना, तर मला सांगा, घरातला कचरा साफ करताय, इथल्या कचऱ्याचं काय? इथं जो कचरा झालाय त्याचं काय?
चैतन्य महाराजांनी आता कीर्तनामध्ये तुकोबारायांच्या अभंगाच्या संबंधानं एक एक विचार अधोरेखित करायला सुरुवात केल्यानंतर इथं बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर इतका सात्विक भाव निर्माण झाला आहे, मला तर असं वाटायला लागले की जगातली सगळी सभ्य माणसं आज इथेच अवतरलेली आहेत. पण हा सभ्यपणा, हा सात्विकपणा, चेहऱ्यावर तरळलेलं हे मांगल्य, हे सगळं जे काय आज इथं मनाला भावतंय, हे फक्त या बँक्वेटमध्ये, ह्या हॉलमध्ये असेपर्यंतच. बाहेर गेल्यानंतर पुढे पाठ मागे. तुम्हाला स्वतःला मुक्त करण्याच्या दृष्टीनं ही पावलं उचलावी लागतील. आणि जोपर्यंत आतमध्ये हे ईर्षेचं, हे मत्सराचं धसकट अडकलेलं आहे ना, ते धसकट जोपर्यंत तुम्ही काढून फेकत नाही, परस्परांप्रती असणारे हेवे दावे आणि मतमतांतरं आणि मतभेद हे सगळं जेव्हा कचरा झालेला, घाण झालेली तुम्ही काढून फेकत नाही, तोपर्यंत तुम्हाला मुक्त होता येणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी मानवी जीवन जगत असताना लोकव्यवहारामध्ये एक महत्वाकांक्षा पाळली की मला स्वतःला काय करायचं आहे, मुक्त करायचं आहे. मी या कोणाच्याही हाताला लागणार नाही. आणि ही महत्वाकांक्षा जोपासल्यानंतर एक मानवी जीवनाच्या संबंधानं खऱ्या अर्थानं यशस्वीता प्राप्त झाली. आणि तो साफल्यपूर्तीचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी मांडला. याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. काही वारकऱ्यांनी विचारलं, तुकोबा 12:30 वाजून गेले तरी तुम्ही म्हणताय याजसाठी केला होता अट्टाहास, याजसाठी केला होता अट्टाहास. हा याजसाठी केला होता अट्टाहास असं म्हणण्याचा अट्टाहास कशासाठी, हा अट्टाहास कशासाठी, याचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी आम्हाला सांगितलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो एवढ्या आनंदानं गाताय, एवढ्या आनंदानं वाजवताय आकाश महाराज, काय झालंय? झालंय काय झालंय सांगू का? आता निश्चिंतीने पावलो विसावा. जगद्गुरु तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं पुनरोक्ती या ठिकाणी दाखवली. ती यासाठी दाखवली की माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय मिळवलं असेल तर आता निश्चिंतीने पावलो. पुरुष वर्ग कुठल्याही कार्यक्रमात गेल्यानंतर आणि कुठल्याही ठिकाणी असल्यानंतर तुम्ही पूर्ण आंतरिकदृष्ट्या तिथं मिसळलेले असाल असं सांगता येत. चैतन्य महाराजांच्या तोंडून एखादा असा शब्द आला की ज्या शब्दाने आपल्याला आपला भूतकाळ आठवेल, त्या भूतकाळात गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं परत येईपर्यंत बराच काळ उलटून जातो. आणि ही जी आतमध्ये होणारी फरफट आहे, ही आतमध्ये होणारी घुसमट आहे, ही सगळी घुसमट थांबली. आणि म्हणून तुकोबाराय म्हणू शकले असतील की आता निश्चिंतेने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या. पुन्हा 1:15 वाजल्यानंतर काही वारकरी म्हणाले, तुकोबा तुमच्या आयुष्याकडं आम्ही फार जवळून पाहिलं, तुमच्या आयुष्याकडं आम्ही जवळून पाहिलं आणि आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही कधी स्वतःबद्दल बोललेले नाही. जगदोद्धाराची आणि लोककल्याणाची भाषा तुम्ही केलेली आहे. पण आजच्या अभंगामध्ये तुकोबा तुम्ही काय करताय? अट्टहासानं स्वतःच्या बाबतीत जी मिळकत आहे ती सांगताय. तुकोबा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, हे आम्ही तुमच्याकडून ऐकलं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, ही तुम्ही पुनरोक्ती आमच्यासमोर केली. पण तुकोबा तुमच्यासारखा व्यक्ती विशिष्ट कारण असल्याशिवाय स्वतःबद्दल बोलणार नाही, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मुखातून शब्द काढले तेव्हा लोककल्याणाचाच विचार मांडलेला आहे.
पण आज जर तुम्ही अट्टहासानं स्वतःच्या मिळकतीच्या बाबतीत, स्वतःच्या एका यशाच्या बाबतीत पुन्हा पुन्हा बोलत असाल तर निश्चित काहीतरी विशेष घडलं असावं. आणि हे विशेष नेमकं काय मिळवलंय ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे. कौतुक वाटे झाली आवेचाची, कौतुक वाटे झाली आवेचाचे, कौतुक वाटे झाली यावेचाचे, कौतुक वाटे झाली यावेचाचे. पावलो विसावा पावलो स्मरणाच्या निमित्तानं आज कीर्तनाचं आयोजन झालं. ताजनपुरे परिवारानं बोराडे परिवारातल्या या मातेच्या पुण्यस्मरणाच्या संबंधानं कीर्तनाचं आयोजन केलं आणि कीर्तनाला चैतन्य महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आपल्यासमोर ठेवला. अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनामध्ये जी महत्त्वाकांक्षा जोपासली त्या महत्त्वाकांक्षेचा साफल्यपूर्तीचा विचार मांडतात की याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. 2ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली धावा तृष्णेची. मी मला मुक्त करण्याच्या संबंधानं काय झालो यशस्वी झालो. आणि 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी आम्हाला कारण दिलं. इतक्या अट्टहासानं हे सांगण्याचं कारण काय बाबा? कवतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. तुकोबा तुम्ही का आज एवढ्या आग्रहानं सांगताय याचं कारण आहे कवतुक वाटे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात आज खऱ्या अर्थानं माझं मला कौतुक वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये जे काही वेचलं त्याचं मला काय वाटतंय कौतुक वाटतंय. खरं सांगू का माझ्या उजव्या बाजूला पुरुष वर्ग आहे, डाव्या बाजूला महिला वर्ग आहे. आपलं आपापल्या परीनं आयुष्य जगत असताना, वाट्याला आलेलं विधिवत कर्म पार पाडत असताना, नैतिकदृष्ट्या सदाचारानं आयुष्य जगत असताना काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा करून ठेवा की ज्या गोष्टींकडे पाहून आपल्याला स्वतःला कौतुक वाटेल. काय म्हणतोय मी? जगाचं सोडा, स्वतःचं. माझी भाषा कळते का? जगाला कौतुक वाटणार नाही. जगानं तुम्हाला चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर तुम्हाला मरावं लागेल. इथं मेल्याशिवाय चांगलं बोलायची पद्धत नाही. प्रवास करत असताना रस्त्याने जेव्हा ते होर्डिंग दिसतात ना भावपूर्ण श्रद्धांजलीचे, अमुक अमुक, मी मुद्दाम माझ्या चालकाला गाडी थोडी हळू करायला सांगतो आणि त्याच्यावरची वाक्य वाचतो. कुणाचाही असू द्या भावपूर्ण श्रद्धांजलीला, पण त्याच्यावरती जी वाक्य लिहिलेली असतात ना ती मला फार गमतीची वाटतात. मनी होता भोळेपणा कधी मेल्यावर, कधी नाही केला हेवा मेल्यावर. आभाळ एवढं मन, अरे मेल्यावर. ह्याच्यातलं एक जरी वाक्य तो जिवंत असताना त्याला सांगितलं तर त्याच्या आयुष्य जगण्याची उमेद दुणावली नसती का? पण मानवी स्वभावच एवढा कोता झालेला आहे. मला त्याच्यावर आता ते मानसशास्त्राचा वेगळा विषय, मला त्याच्यावर बोलायचं नाही. माझी नजर 3ऱ्या चरणाकडे. कवतुक वाटे. तुकोबाराय म्हणतात स्वतःला कौतुक वाटतंय. ही जी गर्दी इथं कीर्तनाला बसलेली आहे ही स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीत कदाचित गंभीर नसतील, गांभीर्यानं अजूनही भविष्याकडं आपल्या आयुष्याची वाटचाल म्हणून पाहत असतील की नाही हे मला माहिती नाही. पण तुकोबा म्हणतात यांचं माहिती नाही, पण माझं सांगू का? कवतुक वाटे झाले या वेचाचे. जे काही वेचलंय, ज्या तत्वाधिष्ठानावर आयुष्य जगलोय, स्वतःशी प्रामाणिक राहून यथावकाश स्वतःचं त्या टप्प्यावर जे काही मूल्यांकन आणि जे मूल्यमापन गरजेचं होतं ते मूल्यमापन केलं. वेळ प्रसंगी स्वतःला आरसा दाखवला आणि देवाच्या भरोशावर आयुष्य न जगता प्रयत्नवादाची कास धरून स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन आम्ही आयुष्य जगलो. आणि जे काही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पारमार्थिकदृष्ट्या वेचलंय, कवतुक वाटे झाले या वेचाचे. स्वतःला कौतुक वाटतंय. जगाचं सोडा, इकडे लक्ष द्या. कधीतरी स्वतःला कौतुक वाटायला हवं. काही दिवसापूर्वी देहूला बीज झाली, तुकोबारायांची बीज झाली. वैकुंठ गमन सोहळा झाला, मला वाटतं मार्च महिन्यामध्ये. आता
आता माझं गाव देहूच्या पंचक्रोशीत असल्या कारणानं आम्ही भरपूर सकाळी लवकरच तिथे जाऊन सगळ्या गोष्टींसाठी उपस्थित असतो. याही वर्षी बीजोत्सवाला तुकोबारायांच्या वैकुंठगमन सोहळ्याला आम्ही सकाळी लवकर गेलो. पण यावेळेस काय झालं, ते राज्याचे उपमुख्यमंत्री वगैरे जरा लवकर आल्यामुळं त्यांच्या प्रोटोकॉलमुळं रस्ते वळवले गेले आणि आम्हाला योगायोगानं लवकर मंदिरात शिरता नाही आलं. आणि म्हणून मी ते सगळी राजकारणी मंडळी जाण्याची वाट पाहत तिथे गर्दीच्या तिथे बाहेर उभा राहिलो. बाबा, मला आलेला अनुभव सांगतो. जगद्गुरू तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा होता, बीज होती आणि बीजोत्सवाच्या दिवशी देहूमध्ये दरवर्षी लाखो लोक येतात. आणि याही वर्षी स्थानिक प्रशासनावर ताण इतका आला होता, लाखोंची लोकं आली होती, लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय तिथं आला होता की रस्ते वळवावे लागले होते, गाड्या बंद कराव्या लागल्या होत्या. आणि त्या सगळ्या गर्दीकडं पाहून, जिथे मुंगीलाही शिरायला जागा नाही अशा गर्दीकडं पाहून मी थोडीशी 4 पावलं मागं घेतली आणि एका उंच दगडावर उभं राहून मी कुतूहलानं त्या सगळ्या गर्दीकडं पाहत होतो. आणि देहूमध्ये जो जनसागर लोटला होता त्या लाखो लोकांच्या गर्दीकडं पाहून मला एक प्रश्न पडला आणि तो माझा प्रश्न मी थेट माझ्या जगद्गुरू तुकोबारायांना विचारलं मी महाराजांना. म्हटलं, महाराज, ही सगळी गर्दी जी आज देहूमध्ये वैकुंठगमन सोहळ्याला दिसतीये, या सोहळ्याला जी लाखोंची गर्दी आज देहूमध्ये दिसतीये महाराज, ही गर्दी तेव्हा कुठं होती जेव्हा आपला गाथा बुडवायला लावला होता? ही गर्दी तेव्हा कुठे होती जेव्हा तुमची बायको आणि मुलं अन्नान्न करत मेली? ही गर्दी तेव्हा कुठं होती जेव्हा तुम्हाला देहूतून बाहेर निघून जाण्याचा आदेश काढण्यात आला? कुठे होती ही गर्दी जेव्हा मंबाजी बुवांनी तुम्हाला मारण्यासाठी काठी काढली? महाराजांनी मला जवळ घेतलं आणि सांगितलं, चैतन्या, या जगाचा नियम आहे की इथे संघर्ष एकट्याला करावा लागतो, जग सोहळा साजरा करायला येतं. या जगाचा नियम आहे की इथे संघर्ष एकट्यालाच करावा लागलाय आणि त्याच्यामुळे जगाला कौतुक वाटेल याच्या भानगडीत मी पडलो नाही. मला स्वतःला कौतुक वाटेल या पायरीवर येण्याचा मी प्रयत्न केला. आणि आज आपण निवडलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय अभिनिवेशन म्हणतात, कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. काही लोक किड्या मुंग्यांसारखी जन्माला आली आणि किड्या मुंग्यांसारखी मरून गेली. का जन्माला आली त्यांना कळलं नाही, कसे मेले त्यांना कळलं नाही, आयुष्याचा मधला प्रवास कोणत्या संदर्भानं महत्त्वाचा होता हेही त्यांनी कधी समीक्षक बुद्धीनं बघितलं नाही. या सगळ्या करोडोंच्या संख्येमध्ये, या किटाणूंमध्ये एक पुरुषार्थ गाजवला म्हणून याचा निश्चित मला आनंद आहे. आणि म्हणून स्वतःची अभिव्यक्ती 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय स्पष्ट करतात की कवतूक वाटे झाली या वेचाचे. इथे पुण्यस्मरणाला आल्यानंतर या मातेच्या चरणावर नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक पाहुण्यानं आणि प्रत्येक सामान्य प्रापंचिकानं एक निर्धार करायचा आहे. काय? आजच्या पुण्यस्मरणाच्या संबंधानं वाडेकर महाराजांनी तुकोबारायांच्या अभंगाच्या दृष्टीनं जे विवेचन केलं ते कदाचित आयुष्यभर लक्षात राहील अथवा न राहील, परंतु इथून घरी जाताना एक मनाचा निग्रह झाला पाहिजे की इथून पुढच्या काळामध्ये, आज रात्रीपासूनच्या पुढच्या आयुष्यामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी करेल, अशा काही चांगल्या गोष्टी करेल, अशा काही गोष्टींची वेचणी करेल की मला स्वतःला कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढा जरी निग्रह केला तरी या मातेला ती कृतिशील श्रद्धांजली झाल्याशिवाय राहणार नाही. इथं उपस्थित असलेल्या कुठल्याही पुरुषानं आणि कुठल्याही महिलेनं आज श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढाकार घेतला तर ते केवळ शाब्दिक शृंगारानं नटलेलं काव्य ठरेल, पण स्वतःच्या कृतिशील श्रद्धांजलीनं ज्या दिवशी हा दिवस पवित्र ठरेल, मला असं वाटतं की तो दिवस तुकोबारायांना सुद्धा आवडेल. कौतुक वाटे झाले वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. वेळेची मर्यादा आहे, विषयाचं भान राखावं लागेल, प्रसंगाचं गांभीर्य राखावं लागेल. मला शेवटच्या चरणावर भाष्य करण्याअगोदर एकदा कीर्तन परंपरेप्रमाणे नियमानुसार पांडुरंगाचं भजन करून घेणं अनिवार्य आहे. मोठ्या आनंदामध्ये ताट बसायचं.